सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर प्रेम करणारे पदाधिकारी, त्याचप्रमाणे मोठ्या संख्येने जमलेले माझ्या माता भगिनी, तुमच्या सर्वांचं प्रथमतः अजितदादा यांच्या वतीनं व फुरसुंगी नगर परिषदेच्या वरती 32 उमेदवार जे उभे आहेत आणि नगराध्यक्षाचा उमेदवार उभा आहे, त्या सर्वांच्या वतीनं मी आपल्या सर्वांचं विनम्र अभिवादन करतो। आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने अजितदादांवरती विश्वास ठेवून या ठिकाणी आलात, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकमेव पक्ष आहे की ज्यांनी सर्वच्या सर्व 32 उमेदवार एक घड्याळाच्या चिन्हावर दिलेत। कुठल्याही चिन्हाचं आणि कुठल्याही उमेदवाराचं कुठल्याही प्रभागामध्ये चिन्ह बदललेलं नाही, त्यामुळे मतदारांमध्ये अजिबात संभ्रम राहणार नाही। राहिला प्रश्न नगर परिषदेचा, सर्व मतदार उमेदवारांच्या वतीनं मी बोलतोय। या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्षा रुपालीताई चाकणकर आहेत, त्याचप्रमाणे सर्व प्रतिष्ठित आहेत। या फुरसुंगी नगर परिषदेचा ओझ किंवा गाडा ज्यांनी अंगावर घेतला ते प्रमुख या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहेत, त्या सर्वांचाही मी आभार मानतो की त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रत्येक उमेदवार तोडीस तोड आणि सामाजिक कार्यामधला दिलेला आहे। त्याच्यामुळे कुठल्याच ठिकाणी कमकुवत उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नाहीये। मुळात प्रश्न आहे की नगर परिषदेची इलेक्शन का झाली। महानगरपालिकेत असताना आपल्याला या नगर परिषदेला सामोरं जावं लागत आहे। भविष्यामध्ये पुण्याची लोकसंख्या वाढतीये आणि नक्कीच या लोकसंख्येचा विचार करता पुढच्या वर्षी सेन्सेक्स होणार आहे आणि त्याच्यानंतर पुण्याची ऍक्च्युअल लोकसंख्या वाढलेली असेल आणि त्यावेळेस या पुणे महानगरपालिकेची विभाजनाची गरज होणार आहे। मग या फुरसुंगीकरांचे नेमके हाल कुणी केले, हे तुमच्या आमच्या सर्वांचा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बरोबर राहावं लागेल। ज्या ज्या लोकांनी चुकीचा निर्णय घेतला त्यांच्या विरोधात आपल्याला उभं राहावं लागेल। फुरसुंगी उरुळी देवाचीच्या नगर परिषदेचा मूलभूत प्रश्न काय होता, इथील नागरिकांचा प्रश्न काय होता। इथील नागरिकांचा प्रश्न होता दैनंदिन पाणी मिळालं पाहिजे, टॅक्सच्या सुविधा टॅक्स कमी प्रमाणात घेतला गेला पाहिजे, कचरा संकलन रोजचं झालं पाहिजे, रस्ते चांगले पाहिजे होते। अरे 32 गावं फुरसुंगी आणि उरुळी व्यतिरिक्त या पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आली। त्यांच्याही समस्या सारख्याच होत्या, पण त्यांचा टॅक्स राज्य शासनाने बंद केला। का बंद केला? तेथील नागरिकांना त्रास होतोय म्हणून। मग फुरसुंगीकरांची पण तेच अपेक्षा होती की आमच्या येथील टॅक्स कमी करा, आम्हाला दैनंदिन सुविधा द्या, मूलभूत सुविधा द्या आणि आम्हाला महापालिकेमध्येच ठेवा। परंतु काही लोकांच्या हट्टापायी इथे नगर परिषद करण्यात आली आणि त्याच्यामुळेच आपल्याला रस्ते, पाणी, स्ट्रीट लाईट, दैनंदिन कचरा गेल्या 6 वर्ष झाले आपल्याला त्रास सहन करावा लागत आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार कोण आहे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे। त्याच्यामुळे सर्व 32 उमेदवार जे आपले उभे आहेत आणि नगराध्यक्षाचा उमेदवार जो उभा आहे, हे सर्वचे सर्व उमेदवार अतिशय चांगल्या दर्जाचे उमेदवार आहेत। सगळ्यांचं सामाजिक काम चांगलं आहे। प्रत्येक जण समाजासाठी काही ना काही देणं लागतो या उद्देशाने काम करतोय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना कुठल्याही प्रकारचे निधीची कमतरता येणार नाही याचं आश्वासन अजितदादांनी सर्वांना दिलेलं आहे। त्यामुळे आपल्या सर्व ज्या काही
सूचना आहेत आणि ज्या काही व्यथा आहेत त्या आपण अजितदादांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत. इथून पुढील काळामध्ये अजितदादांचे हात बळकट करण्यासाठी आणि फुरसुंगी उरुळीतील नगर परिषदेवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने या निवडणूक प्रक्रियेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे उभं राहण्याचा निर्धार केलेला आहे. आपल्या येथील स्थानिक नेते असतील, प्रवीण शेठ कामटे असतील, गणेशाबा ढोरे असतील, राहुल चोरगडे असतील, दिनकर बापू हरपळे असतील, शंकरनाना हरपळे असतील, या सर्वच प्रमुख लोकांचा या पक्षाबरोबर असण्याचा फायदा आपल्या सर्वांना होणार आहे. प्रत्येकाने योगदान दिलंय, प्रत्येकाचं काही ना काही योगदान या फुरसुंगी उरुळीच्या गावातील लोकांसाठी आहे. त्याच्यामुळे आपल्या येथील एमजीपीच्या पाण्याची व्यवस्था असेल, त्याला लागणारा अतिरिक्त निधी असेल, कचरा संकलनासाठी अतिरिक्त गाड्यांची गरज असेल, ज्याप्रमाणे दैनंदिन कचरा उचलला जाईल. आपल्या इथे बऱ्याच प्रमाणामध्ये प्लॉटिंग झालेलं आहे. त्या प्लॉटला रस्ते नाहीयेत, त्या ठिकाणी ड्रेनेज नाहीयेत. या सर्व गोष्टींसाठी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये निधीची आवश्यकता लागणार आहे. बऱ्याच लोकांनी आश्वासनं दिली की आम्ही अमुक करू, तमुक करू, 200 कोटी निधी देऊ, 300 कोटी निधी देऊ. अरे कुठे आहेत निधी? 5 कोटीचा निधी दिलाय. 5 कोटीच्या निधीमध्ये आपल्या फुरसुंगी आणि उरुळी देवाचीच्या खड्डे बुजवण्याचं काम सुद्धा होणार नाही. जी लोक आपल्या समोर चुकीच्या पद्धतीने आश्वासनं देत आहेत त्या लोकांना आपण सर्वांनी एकजुटीने आणि ताकदीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे उभे राहून सर्वच्या सर्व 32 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष अशा 33 उमेदवारांना आपण सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळासमोरील बटन दाबून आपण सर्वांनी विजयी करायचं आहे. मी थोडक्यात प्रभाग वाईज प्रत्येक उमेदवारांचं नाव घेऊन आपल्याला त्यांची माहिती देत आहे. प्रभाग क्रमांक 1 मध्ये ढोरे गिरीश कैलास, त्याचप्रमाणे महिला प्रवर्गामध्ये हरपळे स्नेहा सचिन. प्रभाग क्रमांक मध्ये 2 मध्ये महिला प्रवर्गामध्ये ढोरे उष्का कैलास आणि पुरुष प्रवर्गामध्ये हरपळे सचिन नंदकुमार. प्रभाग क्रमांक 3 मध्ये जवंजाळ स्नेहल रामचंद्र व पुरुषांच्या प्रवर्गामध्ये देवकाते सचिन रायचंद. प्रभाग क्रमांक 4 मध्ये रोकडे संभाजी कोंडिबा आणि महिला प्रवर्गामध्ये सौभाग्यवती कामटे स्नेहल योगेश. प्रभाग क्रमांक 5 मध्ये आडाळे स्वाती लक्ष्मण आणि कामटे ओंकार मचिंद्र. प्रभाग क्रमांक 6 मध्ये स्वतः मी अमोल अमृत हरपळे व सौभाग्यवती वंदना विलास पुणेकर. प्रभाग क्रमांक 7 मध्ये पुरुषांच्या प्रवर्गामध्ये निखिल मनोहर सरोदे व त्याचप्रमाणे सौभाग्यवती कांचन प्रसाद हरपळे. प्रभाग क्रमांक 8 मध्ये सौभाग्यवती पल्लवी शरद हरपळे आणि पुरुषांच्या प्रवर्गामध्ये प्रवीण तानाजी हरपळे. प्रभाग क्रमांक 9 मध्ये सौभाग्यवती गिरी गोसावी उज्ज्वला सूर्यकांत आणि आपल्या 11 गावचे नगरसेवक ढोरे गणेश आबा बाळासाहेब. प्रभाग क्रमांक 10 मध्ये सौभाग्यवती शेवाळे सुकन्या प्रकाश आणि पुरुष प्रवर्गामध्ये शंकरनाना हरपळे यांचे चिरंजीव हरपळे अमित शंकर. त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 11 मध्ये सौभाग्यवती धमाळ प्राची चंद्रकांत व पुरुष प्रवर्गामध्ये अजिंक्य शिवाजी डमाळ. प्रभाग क्रमांक 12 मध्ये
ॲडव्होकेट अमोल कापरे व सौभाग्यवती प्राची देशमुख. प्रभाग क्रमांक 13 मध्ये धमाळ चंद्रकांत धोंडीबा आणि महिला प्रवर्गामध्ये सौभाग्यवती भावना अजिंक्य धमाळ. प्रभाग क्रमांक 14 मध्ये सौभाग्यवती शीतल अमित हरपळे व राऊत दत्तात्रय पांडुरंग. प्रभाग क्रमांक 15 मध्ये सौभाग्यवती भाडळे सुभाष तात्या आणि पुरुष प्रवर्गामध्ये भाडळे प्रशांत विलास. प्रभाग क्रमांक 16 मध्ये सौभाग्यवती आदमाने ज्योती राहुल आणि पुरुष प्रवर्गामध्ये शेवाळे मृणाल मोहन. आणि नगराध्यक्षाचे सर्वांचे लोकप्रिय आणि लाडके उमेदवार संतोष फकीराज सरवदे. या सर्वच्या सर्व 32 उमेदवार आणि नगराध्यक्षाचे उमेदवार संतोष फकीराज सरवदे या सर्वच्या सर्व उमेदवारांचं एकच चिन्ह आहे आणि ते चिन्ह म्हणजे घड्याळ आहे. कुठलाही संकोच, कुठलाही आपण विचार वेगळा न करता जिथे घड्याळ दिसेल त्याच्या समोरचं बटन आपण दाबा. इलेक्शन मध्ये अनेक आश्वासनं होतील, अनेक अफवा दिल्या जातील, अनेक अफवा पसरवल्या जातील की या ठिकाणी अमुक पॅनलचा क्रॉस वोटिंगचा विषय आहे, अमुक पॅनल क्रॉस वोटिंगचा विषय आहे. पण माझ्या सर्व उमेदवारांसहित सर्व मतदारांना एकच विनंती आहे, आपण अफवांकडे लक्ष देऊ नका. आपण आपल्या पॅनलचं काम एकदम प्रामाणिकपणे करा. कुठल्याही अफवांना बळी पडू नका. सर्वच्या सर्व घड्याळाच्या चिन्हासमोरील बटन दाबा आणि सर्वच्या सर्व उमेदवारांना विजयी करा. समोरच्या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांची चिन्ह सांगताना आता गल्लत होतीये. कुठल्याच उमेदवाराला त्यांचं उमेदवारी चिन्ह सांगताना अडचण होतीये. त्याचं कारण काय माहितीये का आपल्याला? त्याचं साधं आणि सोपं कारण आहे. आपले जे काही इथले प्रभारी आहेत, माननीय आमदार चेतनदादा तुपे पाटील आणि स्थानिक आपल्या पॅनलचे सर्व प्रमुख, मग त्याच्यामध्ये सुहासाबा खुटवळ असतील, प्रवीण शेठ कामटे असतील, गणेश डोरे असतील, राहुलदादा चोरगडे असतील, संतोषजी पवार असतील, दिने बाप्पू हरपळे असतील, शंकरनाना हरपळे असतील, प्रकाश काका शेवाळे आहेत, त्याच्यानंतर प्रकाश नाना हरपळे आहेत, भाऊसाहेब कामटे आहेत. या सर्वांनी अतिशय नियोजनबद्ध काम केलं. अतिशय नियोजनबद्ध काम करताना समोरच्या पक्षाला उमेदवार तुल्यबळ मिळणार नाही याची काळजी घेतली आणि सर्वच्या सर्व उमेदवार तुल्यबळ या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरती उभे केले. मी खरंच या सर्वांचा आभारी आहे की अतिशय कठीण काम त्यांनी अतिशय सोपं करून टाकलं. या ठिकाणी सुभाषजी जगताप पुणे शहर अध्यक्ष यांचं आगमन झालंय. त्यांना मी विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचंय. सुभाषजी जगताप साहेब अध्यक्ष यांचं आगमन या ठिकाणी झालंय. आपलं फुरसुंगी उरुळी येथील सर्व पदाधिकारी आणि नागरिकांच्या वतीने मी केलं. त्याचप्रमाणे जिल्हा बँकेचे संचालक प्रवीणजी शिंदे यांचंही आगमन झाले. मी त्यांचंही स्वागत करतो. या ठिकाणी मला आपल्याला सांगू इच्छितो मी की दादांचं आगमन या ठिकाणी 2च मिनिटात होत आहे. आपण सर्वांनी शांतपणे बसून दादांना इथे मार्गक्रमण करून द्यायचं आहे. सर्वांना आम्हाला एवढं एकच विनंती आहे, सर्व मूलभूत प्रश्न सोडवायचे असतील तर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे आपण सर्वांना उभं राहायला पाहिजे. अतिशय चांगले तोलमोलाचे उमेदवार अजितदादांच्या नेतृत्वाखाली माननीय आमदार चेतनदादा तुपे पाटील व स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिले आहेत. प्रत्येक ठिकाणी आजच आपले उमेदवार 70% वरती आहेत असा सर्वे आहे. आता उर्वरित 3-4 दिवसामध्ये आपल्या सर्वांना एकच काम करायचं आहे आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीने आपण कराल अशी आमच्या सर्व उमेदवारांच्या वतीनं आम्हाला अपेक्षा आहे. प्रत्येकाने फक्त पॅनल टू पॅनल काम करा. ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळाचं चिन्ह आहे त्या ठिकाणी आपण मतदारांना मतदान करण्यास प्रवृत्त करा. अहो, इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून येथील स्थानिक आमदार आणि त्यांच्या राज्यकर्त्यांनी अतिशय चुकीच्या पद्धतीने कार्यकाम या नगर परिषदेच्या माध्यमातून केले. पहिल्यांदा प्रभाग रचना करताना चुकीच्या पद्धतीने केली गेली. त्याच्यानंतर पहिल्या वेळेस ज्यावेळेस प्रभाग रचना करण्यात आली त्या प्रभाग रचनेमध्ये असमतोल होता आणि त्यामुळे या ठिकाणी आम्ही सर्वांनी कलेक्टरांकडे अजितदादांच्या मार्फत ऑब्जेक्शन घेतले की दादा या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने प्रभाग रचना केली आहे. गोपनीयतेचा भंग झाला. प्रसार माध्यमांना सुरुवातीलाच या प्रभाग रचनेच्या प्रती मिळाल्या. महाराष्ट्र टाइम्स असेल, लोकमत असेल, सकाळ असेल या वृत्तपत्रांनी याची 100% दखल घेतली आणि प्रभाग रचना पुन्हा एकदा नव्याने करावी लागली. त्याचप्रमाणे सर्व मतदारांचा गोळ केला. सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाने त्याची दखल घेतली, याचाही मी आभार मानतो. सर्व मतदार याद्यांमध्ये गोंधळ घातला. आजही मतदार या प्रभागात राहतोय, नाव दुसऱ्या प्रभागात गेलंय. या सर्वाला जबाबदार येथील स्थानिक आमदार आणि इथले स्थानिक प्रशासन आहे आणि या सर्वांच्या विरोधात आपण एकजुटीने ताकदीने लढणार आहोत. त्यामुळे ज्या ज्या मतदारांपर्यंत आपल्याला पोहोचता येईल त्या मतदारांपर्यंत आपण फक्त भले मतदारांना आपल्याला उमेदवारांचं नाव सांगता नाही आलं तरी चालेल, परंतु नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.